नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण भारत देशाच्या पंतप्रधानाच्या विषयावर बोलणार आहोत। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरमधून काय साध्य केले? 11 वर्षामध्ये जे आपल्याला नरेंद्र मोदी यांनी सांगितलं ते त्यांनी काय केलं? कोणते कोणते वायदे त्यांनी पूर्ण केलेले आहेत? आपल्याला सगळ्यांना वाटलं की नरेंद्र मोदी म्हणाले की भारताच्या 2 सैन्याचे मुंडके जर पाकिस्तानने नेले तर आम्ही त्याच्या बदल्यामध्ये 4 मुंडके पाकिस्तानच्या सैन्याचे भारतामध्ये आणू, म्हणजे जशास तसा बदला घेऊ अशा पद्धतीची भूमिका नरेंद्र मोदींनी मांडली होती आणि त्याच्यावर भारतीय नागरिकांनी पूर्ण विश्वास ठेवला 2014 ला। पण घडलं मात्र वेगळंच। या भारत देशामध्ये राहणाऱ्या नागरिकाला उलटा त्रास व्हायला। पहलगामच्या हल्ल्यामध्ये आमचे 26 निष्पाप लोक पाकिस्तानच्या अतिरेक्याने भारतात घुसून खल्लास केले, गोळ्या घालून मारले गेले। त्यावेळेस आम्हाला वाटलं की आता निश्चित नरेंद्र मोदी या अतिरेक्याचा कायमचा खात्मा करतील, कायमचा नायनाट करतील, अतिरेक्याचे अड्डे पूर्ण नसतानाभूत करतील असं वाटलं। पण काही झालं नाही। ज्या वेळेस देशाचं रक्षण करीत असताना आमच्या भारताचा पंतप्रधान कधीही अमेरिकेला भिला नाही। मग 1971च्या इंदिरा गांधींनी अमेरिकेला झडकारलं। आमच्या देशावर जर कोण हल्ला करीत असेल तर त्या हल्ल्याचा बंदोबस्त आणि त्याचा नायनाट करण्याची ताकद आमच्या भारतीयामध्ये आहे आणि भारताची सुरक्षा करणं हे आमचं कर्तव्य आहे असं इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या। आणि भाजपाचेच असणारे अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा म्हटलं होतं, सत्ता आएगी चले जाएगी लेकिन देश बचना चाहिए। आम्ही कुणाचं ऐकणार नाही, आम्ही देशाचं संरक्षण करणार, हे अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते। मनमोहन सिंगाच्या बाबतीत बी तशाच पद्धतीचं धाडस ज्यावेळी देशावर दुसरे देश जर हल्ला करीत असतील तर त्यांना सडेतोड जशास तसं उत्तर देऊ, आम्ही त्यावेळेस कोणाचंही ऐकणार नाही। ही भूमिका पूर्वीच्या पंतप्रधानांची होती। आज ज्या नरेंद्र मोदींनी भारतीयांना विश्वास दिला तो पूर्ण विश्वासघात करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं। आम्हाला वाटलं होतं नरेंद्र मोदी अतिरेक्याचा समूळ नष्ट करतील, पण अवघ्या 2.5 दिवसामध्ये युद्ध चालू केल्या 2.5 दिवसामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली, जर तुम्ही ही युद्ध नाही थांबवलं तर तुमचा व्यापार बंद करेन। नरेंद्र मोदींनी तात्काळ ते अट मान्य केली आणि युद्ध बंद केलं। म्हणजे भारतीय सैन्य ईर्ष्येने लढत होता। पाक व्याप्त असणारा काश्मीर ताब्यात घेण्यापर्यंत
भारतीय सैन्य लढत असताना सुद्धा भारतीय सैन्यांचं आत्मबल कमी करण्याचं काम डोनाल्ड ट्रम्पच्या माध्यमातून झालं आणि ते नरेंद्र मोदीने चुपचाप ऐकलं, काही एक शब्द बोलला नाही. एक लक्षात घ्या की तेच अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की मीच युद्ध थांबवलं, व्यापाराची धमकी मीच दिली, असं 11 वेळेस सांगतात. तरी नरेंद्र मोदी एक वेळेस सुद्धा उत्तर देत नाही. लक्षात घ्या, ज्या वेळेस अमेरिकेवर हल्ला झाला ओसामा बिन लादेनने केला, त्यावेळेस पाकिस्ताननं लादेनला लपवून ठेवलं होतं आणि त्याला सुरक्षा दिली होती. तरी सुद्धा अमेरिकेनं आपल्या देशावर हल्ला करणाऱ्या लादेनला हुडकून पाकिस्तानमध्ये घुसून अमेरिकेच्या कमांडोने खल्लास केला. त्याला तसाच एरोप्लेनमध्ये उचलला आणि समुद्रामध्ये तळास गाडला की जेणेकरून त्याला पुन्हा नमाज पढण्यासाठी, त्याची विधी करण्यासाठी सुद्धा चान्स मिळू नये एवढी दक्षता अमेरिकेने घेतली. म्हणजे कायमचा समोर नष्ट केला. आणि अमेरिकेने दाखवून दिलं की जर पुन्हा आमच्या देशामध्ये असा अतिरेकी घुसला गेला तर पूर्ण देश संपवून टाकू, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेने धमकी दिली. आणि आमचे भारताचे पंतप्रधान काय भाषणाची भपकेबाजी, माझ्यावनी कोण शूरवीर नाहीच असं दाखवण्याची पद्धत आहे. ते म्हणतात जे मोठं बोलतात, जे आरडून बोलतात त्याच्यात काही दम नसतो. तसा प्रकार भारताच्या पंतप्रधानामध्ये म्हणजे नरेंद्र मोदीमध्ये आहे. हे सगळ्या देशाला जाणीव झाली. हे कारण असं की पाकिस्तानचा लष्कर प्रमुख, सय्यद आसिम मुनीर हा लष्कर प्रमुख तर भारतांना सतत शिवीगाळ करतो. आणि या शिवीगाळ करणाऱ्या सय्यद आसिम मुनीर यांना आता अमेरिकेनं बोलावलं. अमेरिकेनं काय बोलवलं गेलं बाबा त्यांना, तर अमेरिकेला प्रमुख उपस्थिती आर्मी डे या कार्यक्रमासाठी सय्यद आसिम मुनीरला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं. त्याचं कारण असं आहे की ते भारताच्या या पहलगामच्या अतिरेकी हल्ल्याच्या घटनेवर हे अमेरिका मीठ चोळत आहे. म्हणजे आम्ही कसं तुमच्या विरोधात आहात हे दाखवण्याचं काम अमेरिका करते. आणि म्हणून पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला बोलवलं. आर्मी डेच्या कार्यक्रमामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून राहणार आहेत. त्यांना मानवंदना देणार आहेत अमेरिकेचे माणसं. याचा अर्थ असा आहे की आम्ही भारताच्या विरोधात पाकिस्तानला कसं भडकावता हे दाखवण्याचं काम अमेरिका करते. आणि चीन उघड पाठिंबा देते. बंगाल हा पाकिस्तानातून वेगळा करण्याचं काम इंदिरा गांधीने केलं. खऱ्या अर्थानं बंगाल देश आपल्या भारताच्या बाजूला राहिला पाहिजे. पण नरेंद्र मोदीच्या या जातीवादीपणाला लोक कंटाळले, धर्मवादाला कंटाळले.
आणि म्हणून बंगालमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त असल्यामुळे नरेंद्र मोदीच्या या हिंदूवादी धर्मवादी लोकांना पाठिंबा द्यायचा नाही, म्हणूनच बंगाल देश आपल्या विरोधात गेला, आपल्या पाठीशी नाही. कोणता देश नरेंद्र मोदीच्या या चांगल्या कर्तृत्वाला पाठिंबा देणारा कोणता देश? आणि भाजपाचे अंधभक्त नरेंद्र मोदीला विश्वगुरु म्हणतात. जर नरेंद्र मोदी विश्वगुरु असते तर या विश्वातल्या सर्वच राष्ट्रांनी, सर्वच देशांनी नरेंद्र मोदीला खंबीर साथ दिली असती. ती दिली का? अर्थातच नाही. कुठलाच देश नरेंद्र मोदीच्या बाजूला राहिला नाही. याचा अर्थ असा होतोय की नरेंद्र मोदी 100% सरेंडर झालेले आहेत. या देशाच्या विरोधात जाण्याची धमक नरेंद्र मोदीकडे नाही. याचा अर्थ असा आहे की नेता जर धाडशी नसेल तर आपल्या देशावर परकीय राष्ट्र, परकीय देश एक ना एक दिवस हल्ला करण्याचं निवेदन करणार आणि ते भावी काळामध्ये होणार. जर असे निष्क्रिय पंतप्रधान असेल तर आपल्या देशाला धोका अटळ आहे. हे लक्षात ठेवणं आता भारतीय नागरिकांची एक गरज आहे. आपण प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, जर नरेंद्र मोदी यांना अतिरेक्याचा खात्मा करायचा होता, देशाला दाखवून द्यायचं होतं की आम्ही कुणालाच भीत नाही, तर खरंच नरेंद्र मोदींनी अमेरिकेची धमकी झिडकारली पाहिजे होती. आणि ती धमकी झिडकारून पाक व्याप्त असणारा काश्मीर ताब्यात घेणं गरजेचं होतं. आणि जर तुम्हाला घेता येत नव्हतं ना, तर मग अगोदर मी ही करीन, मी ती करीन, मी 2च्या बदल्यामध्ये 4 मुंडके आणीन, भारत देशावर कसल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, जर कोण आमच्याकडे बघत असेल तर त्याचे डोळे उखडले जातील. या सगळ्या भपकेबाजी आश्वासनाला काय म्हणायचं? कोणतं आश्वासन पूर्ण झालेलं आहे? 26 निष्पाप भारतीय नागरिकांना मारलेल्या त्या 6 अतिरेक्यांना पकडलंय का? त्याचा खात्मा केलाय का? अजून ती अतिरेकी सापडले नाही. याला काय म्हणायचं नेमकं? तर भारताची ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फेल ठरली असं म्हणायचं. एकतर भारतामध्ये अतिरेकी आलेच कसे? भारताच्या सुरक्षा सीमा हे सज्ज नाहीत आपले सैनिक त्या ठिकाणी. मग या सीमा सज्ज जर आपले सैनिक त्या ठिकाणी नसतील तर मग सैनिक त्या ठिकाणी नसण्याचं कारण काय? काय म्हणतात देशाचे संरक्षण मंत्री? काय म्हणतात या देशाचे गृहमंत्री? नेमकं काय केलं या देशामध्ये की जेणेकरून 6 अतिरेकीने येऊन 26 निष्पाप माणसांना खलास करण्याचं काम केलं? का घडलंय? कशामुळे घडलंय? आणि असं जर या देशावर प्रत्येक वेळी कोणीतरी येऊन, कुठल्या तरी अतिरेक्याने येऊन या देशामध्ये घुसखोरी करून निष्पाप भारतीयाला खतम करीत असतील आणि भारताचे पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री शांत राहत असतील, बदलेची भावना त्यांच्यात नसेल,
तर मग देशाचं कसं, असा एक प्रश्न आज जनतेच्या पुढे आहे. आपण नरेंद्र मोदीच्या कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आहे? नरेंद्र मोदीने सर्व पक्षीय 59 खासदार विदेशाच्या दौऱ्यावर पाठवले होते. त्या विदेशाच्या दौऱ्यावर गेलेले खासदार या देशात आल्यानंतर त्यांना खरं वास्तव कळालं की आपल्या बाजूने या जगातले देश नाहीत. म्हणून आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याच देशाचा पंतप्रधान सक्षम असणं गरजेचं आहे, गृहमंत्री सक्षम असणं गरजेचं आहे, संरक्षण मंत्री सक्षम असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीवर आता भारतीयांनी लक्ष देणं गरजेचं आहे. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला अमेरिका बोलवून घेते, त्याचा सन्मान करते आणि आम्ही पाकिस्तानच्या बाजूला खंबीरपणाने उभा आहे असं दाखवून देते, त्यावेळेस नरेंद्र मोदींनी विचार करणं गरजेचं आहे. आपल्या बाजूना असणारा रशिया, या रशियाच्या सुद्धा अध्यक्षांचा विश्वास भारताच्या पंतप्रधानावर राहिलेला नाही. कारण भारताचे पंतप्रधान आपल्या मित्रांना सांभाळण्यासाठी, अदानी अडानी यांना सांभाळण्यासाठी या देशात विदेशात असणारे व्यापार, या व्यापाराला सांभाळण्यासाठी, हे व्यापार कायमस्वरूपी चालू राहण्यासाठी अमेरिकेच्या बाजूला झुकतं माप या नरेंद्र मोदीने दिलं होतं. आणि म्हणून रशिया, अमेरिकेच्या विरोधात असणारा रशिया, या रशियानं नरेंद्र मोदीवर विश्वास ठेवला नाही. म्हणजे तेवढ्या ताकदीनं रशिया सुद्धा भारताच्या बाजूला राहिला नाही. चीन आपल्या विरोधात कायमस्वरूपी आहे, बंगाल विरोधात गेला, अमेरिका विरोधात गेली, इवन बाकीचे सगळे देश आपल्या विरोधात आहेत. असं का घडतंय हे नरेंद्र मोदीने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि आपण विश्वगुरू नाहीत हे तुमच्या वागण्याहून सिद्ध झालं. आता तुमचे अंधभक्त काहीही म्हणतील की नरेंद्र मोदी विश्वगुरू आहेत. जर विश्वगुरू असते तर या विश्वातले सगळे देश नरेंद्र मोदीच्या बाजूला राहिले असते आणि पाकिस्तानमधला एकही अतिरेकी अड्डा शिल्लक राहिला नसता. इवन पाकिस्तान सुद्धा उडवून लावण्याची धमक भारतीयाकडे आहे. पण भारतांना तसा पाठिंबा दुसऱ्या देशाचा मिळाला नाही. हीच नरेंद्र मोदी यांची कमजोरी आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्पच्या धमकीला भिवून ऑपरेशन सिंदूर हे अतिरेक्याला खतम करण्याचं ऑपरेशन, हे छोटंसं नव्हे तर फार मोठं युद्ध, पाकिस्तान व्याप्त असणारा काश्मीर ताब्यात येत असणारं युद्ध डोनाल्ड ट्रम्पच्या धमकीवर माघार घेतलं. आणि भारतीय सैन्यांची जे आत्मबल आहे ते कमी करण्याचं काम नरेंद्र मोदीने केलं आहे, एवढं मात्र निश्चित. तर बघूया भावी काळामध्ये नरेंद्र मोदी या देशाचं संरक्षण करण्यासाठी आणि हा देश महासत्ता बनवण्यासाठी काय करणार आहेत. भारतीयांना तर चांगलं सांभाळणार आहेत का? भारतातले तरी आत्महत्या करणारे शेतकरी यांना न्याय मिळणार आहे का? आणि भारताची लोकशाही सक्षम ठेवणार आहेत का? हा देश लोकशाहीच्या माध्यमातून चालवणार आहेत का? या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा
आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंद करा की जेणेकरून त्या प्रतिक्रियामुळे मला ऊर्जा मिळेल. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कशी साथ देतात ते. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.